नमस्कार मंडळी. आज अंगारकीनिमित्त केला होता मोदकाचा बेत. मग त्याच्यासाठी काय काय साहित्य लागलं ते आपण पाहून घेऊ. एक पूर्ण खोवलेला नारळ, 1 वाटी गूळ आणि थोडीशी साखर. या तिन्ही गोष्टी मी तूप टाकून व्यवस्थित परतून घेतला. पूर्ण कलर बदलेपर्यंत म्हणजे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एक 10 ते 15 मिनटाचा वेळ लागतो. तोपर्यंत ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं. ते नीट शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये थोडीशी म्हणजे गुळाचं पाणी सुटतं. त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये वेलची पावडर ॲड केली. ते व्यवस्थित मिक्स केलं आणि थोडंसं नरम होईपर्यंत शिजायला ठेवून दिलं. दुसऱ्या साईडला मी मोदकाच्या लाती बनवण्यासाठी भाकरीची आपण उकड घेतो तांदळाचं पीठ उकडीसाठी मी 1 ग्लास पाणी घेतलं होतं. ते व्यवस्थित त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यात 2 कप तांदळाचं पीठ टाकलं. ते व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्याला थंड होण्यासाठी मी ठेवून दिलं आणि त्याच्यानंतर एक छान सॉफ्टसा डो मळून घेतला. ह्याच्यामध्ये काही टाकलेलं नाही, फक्त थोडा पाण्याचा हात हलका लावून नरम पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपली तयारी पूर्ण झाली आहे. सारण, तांदळाचं पीठ आणि दुसरं तेल हाताला व्यवस्थित लावून एक मीडियम साईजचे गोळे बनवून घेतले आणि मग त्याच्या लात्या बनवल्या. छान अशी वाटी येईल असं आणि त्याच्यामध्ये मग मोदकाचं सारण भरून मोदक बनवून घेतले. हे अशा प्रकारे मोदक बनवले. हा बघा, असं झालं आहे मोदक तयार आणि अशा प्रकारे मी सगळे मोदक बनवून घेतले. शेवटी मी एक शेंग बनवली होती. तांदळाच्या शेंगासुद्धा बनवतात. सेम हीच प्रोसिजर, फक्त करंजीसारखा शेप असतो, त्याला शेंग म्हटलं जातं. ते एक शेंग बनवली होती. सगळे माझे मोदक तयार झाले. मग ते उकड घेण्यासाठी मी इडलीचं भांडं यूज केलं. जशी आपण इडली शिजवतो तसंच या भांड्याला, इडली पात्राला तेल लावून याच्यामध्ये मी मोदक व्यवस्थित ठेवले. मोदक उकडीसाठी एक 10 ते 15 मिनटं जसं इडलीला जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळात होऊन जातं. आणि सेम गॅस बंद केला मी ते लगेच थंड होण्यासाठी बाहेर काढून ठेवते. मोदक छान झाले होते, फक्त शेंग जरा मोठी झाल्यामुळे ती तुटली.